नमस्कार. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय पवारसाहेब, आमच्या सगळ्यांचेच ज्येष्ठ मार्गदर्शक आणि मार्गदर्शिका, ज्यांच्याकडे मी लहानपणापासून खूप उत्सुकतेने पाहिलेलं आहे, अशा माननीय शबानाजी, आमचे पार्लमेंटमधले खूप महत्त्वाचे मार्गदर्शक जावेद साहेब, ज्यांना आज कौतुक सोहळ्यासाठी बोलवले असेल, भारतीताई, सुनीताताई, शर्मिलाताई, लक्ष्मीताई, शैलजाताई, राजश्रीताई, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर उपस्थित बंधुवण भगिनींनो, खरं तर आज हा कार्यक्रम होतोय. मागच्या वर्षीही कार्यक्रम झाला, पण मागच्या वर्षी आदरणीय पवारसाहेबांनी मी या कार्यक्रमाला दांडी मारली होती. याचं कारण असं की आमचं महाविकास आघाडीचं सरकार कोलमडत होतं हळूहळू. इट वॉज फॉलिंग फ्लॅट, ऐसा हुआ था, वो चल रहा था सब. दॅट्स वाय वी कुडंट कम लास्ट इयर. पण मला आनंद वाटतोय की आज मोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित आहेत आणि मला अतिशय राहवत नाही आहे हे बोलायला की भाषण सुरू करायच्या आधी मला दोन गोष्टी अतिशय मनापासून, ज्या मी विचार करत होते की आज भाषण काय करायचं. आणि अंकुश अण्णा मला म्हणाले की मी कधीच तुम्हाला भाषणाची तयारी करताना पाहिलेलं नाही. म्हटलं कारण आज सकाळी तयारी केली नाही म्हणून आत्ता करावी लागते भाषण सुरू करायच्या आधी. आणि मी विचार करत होते की जावेद साहेब आणि शबानाजी येणार आहेत आपल्याकडे, तर मी आमच्यातला एक विषय सांगते. आमच्या गप्पांमध्ये एकदा झालेला, मी शबानाजींना विचारलं होतं की जावेद साहेब इतके रोमॅन्टिक आहेत, तुम्ही कसं तुमचा रोज दिवस जात असेल. मी सदानंदला सांगत आहे की जरा जावेद साहेबकडून काहीतरी शिका. ती म्हणलं तुला काय वाटतं रोमॅन्टिक म्हणजे काय करतात. म्हणजे तसे खिशात रोज पत्राला एक चिठ्ठी टाकत असतील की एक लडकी को देखा तो ऐसा लगा, खिलता गुलाब वगैरे. तर मी त्यांना ते बघा नाही त्यांनी आधीच पेपर फोडला. तर मी म्हटलं असं रोज जावेद साहेब उठल्यावर तुम्हाला असं काहीतरी बोलतात का. ती म्हणली नाही, तो जावेद साहेब रायटर वेगळा आहे आणि तो नवरा वेगळा आहे आणि तो सदानंद सारखाच आहे. सॉरी आपकी जरा ज़्यादा बेइज्जती हो रही है. पण मी जावेद साहेबांच्या कॅम्पमधली आहे, कारण शबानाजी खूप टॅलेंटेड आहेत, पण त्या बोलतात पण जास्त. असं भेटल्यावर असं वाटतं किती प्रेमाने आपल्याला भेटतात. पण त्यांच्या मागचा खरा जो माणूस आहे, जो त्यांना खरंच सपोर्ट करतो, कमी बोलतो पण त्यांच्यापेक्षा जास्त प्रेमळ आहे, ते असे जावेद साहेब आहेत. ते खूप म्हणजे त्यांनी जी साथ दिली आहे त्यांना. आणि ते वन लाईनर आहेत. आपण कसं पाल्लाळ बोलत राहतो ना, बोलतोय. जावेद साहेब कधी बोलत नाहीत आणि ही इज अ वंडरफुल लिसनर. ते कितीही वेळ कुणालाही सहन करू शकतात. त्यामुळे पार्लमेंटमध्ये अनेक वर्ष त्यांनी मला सहन केलं आहे, म्हणजे मुझे झेला आहे आपने. दॅट्स व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल देम. आत्ता पण बघा काही बोलत नाहीत, नो रिॲक्शन. म्हणजे त्यांना आवडतंय का नाही आवडतं हे आपल्याला कधीच कळत नाही. तो गुण त्यांचा आणि साहेबांचा थोडासा कॉमन आहे. नक्की दोघांच्या मनात काय, तुम्ही ट्राय करत राहा, माझं भाषण चालेस तोवर आपण एक प्रयत्न करून बघू. पण खूप म्हणजे या दोघांच्या बद्दलही कितीही भरभरून बोललं तरी कमी आहे. ते लहानपणापासून शबानाजींना एक महिलेला एक आदर्श, एक प्रोफेशनल म्हणून, एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून, म्हणजे मला अजूनही त्यांचं सगळ्यात प्रिय नाटक म्हणजे तुम्हारी अमृता आहे. ज्या पद्धतीने त्या वाचन करतात त्या नाटकाचं, अप्रतिम. अशा किती त्यांच्या आपल्या अनुभव आहे त्यांच्या कामाबद्दल आपल्या सगळ्यांना. आणि जावेद साहेबांतर आहेच. म्हणजे आयुष्यात आईचं महत्त्व काय आहे हे फक्त जावेद साहेबांनी या देशाला दाखवून दिलं. कोणीही भांडला तर म्हणतो तुम्हारे पास क्या है, मेरे पास माँ है, म्हटल्यावर विषय संपला. त्याच्यामुळे ते जावेद साहेबांची जी शैली आहे, त्या शैलीत ते अप्रतिम अशा गोष्टी त्यांनी आपलं सगळं बालपण जे गेलं ते त्या विजय आणि निरुपरायमध्ये घेतलं. आणि त्या विजय आणि निरुपरायचं जे नातातला ओलावा होता त्याच्या मागे जावेद साहेबांचे पेन होतं. आणि महाराष्ट्राच्या आणि भारताच्या त्या माणसातल्या मनात काय आहेत ते पक्क ओळखतात आणि म्हणून त्याचे सिनेमे यशस्वी होतात. त्यामुळे ती नाळ जी आहे या भारताची, ती जावेद साहेबांना पूर्णपणे समजलेली आणि ती सातत्याने ते करतात. आणि पार्लमेंटमध्ये आले की तेव्हा आम्हाला असं वाटायचं की आता हे काय भाषण करतात. पण त्यांनी एक गोष्ट पार्लमेंटमध्ये आल्या केली, जी संपूर्ण फिल्म इंडस्ट्री आणि म्युझिक इंडस्ट्री त्यांचं
आयुष्यभर नाव काढेल ती म्हणजे कॉपीराईट अमेंडमेंट बिल. ते त्यांनी जे केलं त्याच्यामध्ये त्या शेवटच्या गायकाला जे पैसे मिळतात ते फक्त आणि फक्त जावेद साहेबांमुळेच मिळाला. देशामध्ये क्रांती झाली त्याच्यामुळे. ते त्यांच्या भाषणामध्ये बोलतीलच याबद्दल. त्याच्यामुळे एवढे 2 मोठे व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शन करायला आले, याबद्दल मी त्या दोघांचे मनपूर्वक आभार मानते. आणखीन एक गंमत सांगते त्यांची, कसा ते आहेत. मी त्यांना विचारलं की शबानाजी कुठे आहेत? ते म्हणले ना अशा एक आहे एक आर्टिस्ट, त्याच्या सिनेमासाठी गेलेत. म्हटलं कोण आहे डिरेक्टर? ते म्हटलं असाच एक साधासा डिरेक्टर आहे. म्हटलं डिरेक्टरचं नाव काय? ते म्हटले स्टीव्हन स्पीलबर्ग. अशी त्यांची बोलायची पद्धत आहे. त्याच्यामुळे ते काय कधी बोलतील आणि कुणाची विकेट कधी घेतील ते आपल्या करेक्ट कार्यक्रमासारखं आहे त्यांचं. ते कधी विकेट घेतील याची माहिती नाही. पण खूप प्रतिम वाचन, त्यांचं भाषण, त्यांची माहिती आणि संविधानाचं प्रेम आणि नातं. म्हणजे राजकीय विषयांवर इतक्या त्यांचं भाषण किंवा त्यांचे विचार जर ऐकले तर मनाला अभिमान वाटतो, कौतुक वाटतं आणि कधी जाती धर्मात ते अडकत नाहीत. त्याच्यामुळे आपण एक भारतीय आहोत आणि त्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. हे ते पाकिस्तानमध्ये जाऊन बोलले ही आपल्या सगळ्यांसाठी एक खूप वेगळा अनुभव होता. त्यामुळे असे अनेक गुण आणि पैलू त्यांच्या दोघांमध्ये आहेत. त्याच्यामुळे एक अतिशय योग्य असं सन्मान करण्यासाठी आपल्याला दोघांही वेळ काढून आले, याबद्दल मी त्या दोघांचे मनपूर्वक आभार मानते. आणि थोडक्यामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरची माहिती ही तुम्हाला सगळ्यांना सांगते. आज खरं तर चव्हाण साहेबांना जाऊन एकूण 40 वर्ष झालेली आहेत. म्हणजे पुढच्या वर्षी 40 वर्ष होतील. त्याचा एक वेगळाही कार्यक्रम आपण घेणारच आहोत. पण त्या काळामध्ये या आजही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नेता, जेव्हा हिमालयाला गरज पडली जो सह्याद्री धावून गेला, असे चव्हाण साहेब, त्यांची आठवण, त्यांनी दिलेलं योगदान, त्यांचे विचार हे पुढे नेण्याचा प्रयत्न हा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून होतो. आणि या सेंटरमध्ये असंख्य लोकांनी खूप योगदान केले. आणि आज मी शरद काळेंचा आवर्जून उल्लेख करीन. काळेसाहेब आज आपल्यामध्ये नाहीत, पण संस्था पुढे नेण्यामध्ये काळेसाहेबांचं खूप मोठं योगदान होतं. त्यांना मी मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं आज निंबाळकर साहेब, अजित निंबाळकर साहेब ही कार्यक्रमाला उपस्थित आहेत. असे खूप कमी लोक राहिले ज्यांनी चव्हाण साहेबांना पाहिलं आहे किंवा चव्हाण साहेबांबरोबर काम केलेलं आहे. आणि त्याच्यापैकी हे काही लोक आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही अनेक जे कार्यक्रम करतो तेव्हा ह्यांच्याकडून सातत्याने मार्गदर्शन करतो की हे चव्हाण साहेबांचं जे स्वप्न महाराष्ट्रासाठी होतं त्या चौकटीत हा उपक्रम बसतो का. आणि आम्ही 5 महत्त्वाची वर्टिकल्समध्ये चव्हाण सेंटर आज काम करतं. आम्ही आरोग्यामध्ये काम करतो, ज्याच्यात आरोग्यामध्ये हियरिंग एड्स, जो हियरिंग एड्स होती है वो डिस्ट्रीब्यूशन चेकिंग, ये चव्हाण सेंटर का एक फ्लैगशिप प्रोग्राम है. और एक नया प्रोग्राम हमने शुरू किया है मेंटल हेल्थ का. इट्स नॉट कॉल्ड मेंटल हेल्थ, मराठीमध्ये आपण शोध आनंदी जीवनाचा म्हणतो त्याला. म्हणजे तो काय मेंटल म्हणजे काही वेड्या लोकांसाठी असा एक गैरसमज समाजात आहे. पण शोध आनंदी जीवनाचा हा कार्यक्रम आम्ही सुरू केल्यानंतर कोविडच्यामध्ये हजारो लोक चव्हाण सेंटरची जोडली गेली आणि अनेक एक्सपर्ट्स ह्याच्यात काम करतात. ते ऑनलाईनही मार्गदर्शन करतात. असे अनेक आरोग्यातले आम्ही कार्यक्रम करतो. त्यानंतर शिक्षणामध्ये एक मोठा आपण कार्यक्रम करतो. खरं तर आदरणीय पवारसाहेबांना जेव्हा 80 वर्ष पूर्ण झाली तेव्हा सहस्त्रचंद्र दर्शन करा असं अनेक लोकांचं मत होतं. आता मला स्वतःला सहस्त्रचंद्र दर्शन काय हे माहितीही नव्हतं. आणि त्याच्यामुळे तेव्हा मी विचारलं त्यांना की सहस्त्रचंद्र दर्शन, मग ते म्हणले काहीतरी पूजा वगैरे करायची असते. तर मी म्हणलं हे आमचं भाग्य की पवारसाहेबांनी सहस्त्रचंद्र दर्शन म्हणजे 1000 चंद्र जी व्यक्ती बघते त्याला सहस्त्रचंद्र दर्शन म्हणतात. आणि ते झाल्यानंतर मला असं वाटलं की एखादी पूजा करण्यापेक्षा त्यांच्या नावाने एखादी फेलोशिप सुरू करावी. आणि आपण 3 वर्टिकल्समध्ये आता फेलोशिप करतो. शिक्षण, शेती आणि यूथमध्ये काही नवीन इनोव्हेशन होत असेल तर, आणि लेखक, नवीन जे लेखक आहेत त्यांच्यासाठी आज सावंत सरही उपस्थित आहेत. ते स्पिफच्या, ज्याला मी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप म्हणतो, त्याचे मोठे मार्गदर्शक ते आहेत. आणि काकोडकर साहेब आहेत. त्या दोघांचं मार्गदर्शनाने आम्ही हा उपक्रम पुढे नेतो आहे. त्यानंतर युवांसाठी आम्ही अनेक वेगळे कार्यक्रम करतो. त्याच्यात एक अभिसरण नावाचा कार्यक्रम आहे जो मनाला फारच भावतो. कारण यूथमध्ये कपॅसिटी बिल्डिंग वगैरे अनेक प्रोग्राम्स होतात, पण अभिसरण असा प्रोग्राम आहे ज्याच्यात महाराष्ट्रातली मुलं जी आयडिया एक्सचेंज होतं. म्हणजे
विदर्भ के बच्चे मुंबई आते हैं, मुंबई के बच्चे जालना जाते हैं, जालना के बच्चे रत्नागिरी जाते हैं और एसटी से घूमते हैं और एक होस्ट होता है जिनके घर में ही उनको रहना पड़ता है. सो इट्स अ आइडिया एक्सचेंज प्रोग्राम एंड बहुत सारे बच्चे ऐसे होते हैं जिन्होंने कभी समंदर भी नहीं देखा आज भी. वो जब मुंबई आते हैं तो उनको एक अलग सा एक्सपीरियंस हो जाता है. और अगर वो मराठवाड़ा मुंबई के बच्चे गए तो उन्होंने कभी ऐसा देखा ही नहीं कि पानी कम है, ऐसी जो चीज़ें हैं, दे आर कम्प्लीटली अनअवेयर. आई मीन दे लिव इन मुंबई but they know, they've heard of Sambhajinagar, Aurangabad, but they don't even know what the place is like or what the university is. त्यामुळे खूप वेगळे अनुभव आणि चांगले अनुभव आलेत आणि त्याच्यातून चव्हाण सेंटरला काम करण्यासाठी नवीन कार्यकर्ते आणि चव्हाण साहेबांचं स्वप्न पुढे नेण्यासाठी खूप चांगली नवीन पिढी जी यायला पाहिजे ती या अभिसरण कार्यक्रमाच्या माध्यमातून होते. महिलांसाठी हा जो कार्यक्रम होतोय, महिलांसाठी जे चांगले कार्यक्रम होत आहेत त्याच्यात तेजस्विनीताई व्यासपीठावर आहेत का, तेजस्विनीताई प्रोग्राम करतात आता की वी हॅव टाईड अप विथ रिलायन्स फॉर ऑल द गुड्स दॅट यू हॅव सीन. सो वी हॅव टाईड अप विथ रिलायन्स अँड एव्हरी फ्रायडे सॅटर्डे संडे रिलायन्स गिव्स अस प्लेस टू पुट आर गुड्स अँड दीज विमेन फ्रॉम द सेल्फ हेल्प ग्रुप्स गो देअर अँड सेल देअर goods and we have amazing response. And I think Tejaswini ji is here. I would like to call her on the dais wherever she is. She has been an amazing support and about आत्तापर्यंत 20 लाख रुपयाचं काम आणि अजून कोण येतात 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 20 लाख रुपयाच्या वस्तू आपण रिलायन्सच्या मदतीने विकू शकलो. आणि त्याच्यात काही सेटबॅक्स आहेत, काही यशस्वी झाले, काही नाही झाले, पण त्याच्यातूनच आम्हाला कळतं आहे की बचत गटाचं सामान जर आपल्याला इक्वल लेवल प्लेइंग फील्ड हवं असेल तर पुढे कसं न्यायचं. त्यानंतर जावेद साहेबांना आवडणारा विषय म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. जयश्रीताई सावंत कॉन्स्टिट्यूशन ट्रेनिंगमध्ये काम करतात. लीगल अवेअरनेस निर्मलाताई इथे उपस्थित आहेत आणि हेमाताई उपस्थित आहेत. त्या दोघी काउन्सिलिंग करतात. एनी सोशल काउन्सिलिंग मीन्स बी इट डावरी, बी इट डोमेस्टिक व्हायलन्स. What are a woman's rights? Most of our women don't even know their rights. So that both of them do. We have a mental health program again in this. We have another program, I don't know if Renuka is here somewhere. Renuka runs an entire policy making program on women who are single women, either divorced or unmarried or whatever situation. So she's working on a state and a national policy. It's called Ekal Mahila, jo mahila akeli rehti uske. She's working on that policy and we are hoping that Maharashtra government makes some special place for these women. We don't want to call them Ekal Mahila, but we want to name it and give them more respect and see how government can work closer with them, not just for financial assistance, but for emotional assistance, because they are living alone. Sometimes they don't get homes to live. करिए लड़की अकेली है, उसको घर नहीं देंगे. अभी उसकी क्या गलती है, वो अकेली है, लेकिन उसको भाड़े पे घर भी नहीं मिलता. Lots of such problems we have. So we are working on that as well. And we run a counseling center as well all over Maharashtra. भारतीताई आणि वैशालीताई इथे आहेत. भारतीताई कुठे गेल्या? भारतीताई आणि वैशालीताई ते रन करतात. दीज आर काउन्सिलिंग सेंटर्स. वैशालीताई कुठे गेल्या? तर त्या दोघी काउन्सिलिंग सेंटर्स राज्यात चालवतात. ह्या काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून कुठलीही महिलाला कुठलीही अडचण आली आणि पोलीस स्टेशनला तिला दाद नाही मिळाली तर तिने यशवंतराव चव्हाण सेंटरच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये यायचं. तिला पूर्ण ताकदीने न्याय मिळेल, तिला वकील मिळेल आणि पोलीस स्टेशनला आमची महिला तिच्याबरोबर जाईल. बहुत बार क्या होता है, वो जाती है बेचारी, दिन भर बैठती है, पूछने वाला कोई नहीं होता. एंड देर आर वन स्टॉप सेंटर्स ऑल्सो बाय गवर्नमेंट, बट अनफॉर्चुनेटली दे डोंट वर्क दैट इफेक्टिवली. And fortunately, if we have political power behind us, why not use that political power for this use and not for all the other wrong uses most time is done. So the whole idea of running this program is that. त्यामुळे अनेक अशा गोष्टी आम्ही या कार्यक्रमातून करतो. आणि एक दुसरा कार्यक्रम आता आम्हाला करावा लागणार आहे, ज्याची खरं तर म्हणजे मला गरज वाटली नाही, पण 21व्या शतकात हे बोलावं लागतं. हेच दुर्दैव आहे की 21व्या शतकात जिथे चव्हाण साहेबांनी महिलांचा सन्मान केला, म्हणजे त्यांच्या आईचं नातं आणि वेणुताईंचं नातं हे जर पाहिलं, एक आई आणि बायकोला घरातूनच सन्मान द्यायला तिने सुरू केले. म्हणजे तुम्ही जर चव्हाण साहेबांची पत्र बघितली वेणुताईंना लिहिलेली, आयुष्यात झालेल्या बारीक बारीक गोष्टी ते बायकोला रोज एका पत्राने कळवायचे. परदेशात गेले तरी रोज बायकोला किती उशीर झाला तरी पत्र लिहायचे. त्यामुळे ते एक नातं जे त्यांचं होतं ते
ते एक सन्मानाचं होतं. म्हणजे ज्याला त्या काळामध्ये बायकोला एक इक्वल समजायचं, त्या काळात त्यांनी जे केलं आणि तेच काम आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. कारण आज मी बघते समाजामध्ये अंधश्रद्धा वाढावी लागली आहे. ज्या पद्धतीने आज आपण समाजात फिरताना बघतो, एक दिवस धर्मासाठी किंवा अनेक ज्या गोष्टी आज बॅनर्स लागलेले आहेत राज्यामध्ये, तिथे अंधश्रद्धेकडे आपण जातोय. आणि अंधश्रद्धामध्ये पुरुषांचं कधीच नुकसान होत नाही. अंधश्रद्धेत फक्त बायका भरडल्या जातात. त्याच्यामुळे त्या अंधश्रद्धेच्या विरोधात आज आपल्याला लढावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन हे ऑलरेडी काम करते, पण त्यांच्याबरोबर पूर्ण ताकदीने सातत्याने लोकांची या विषयावर मन मोकळेपणे बोलावं. आजकाल लोकांना भीती वाटते बोलायला, आणि त्याच्यामुळे ते जेव्हा पुण्यामध्ये बॅनर लागले होते एक दिवस धर्मासाठी, मी त्याच्यावर मन मोकळेपणे बोललेले. कारण माझं म्हणणं आहे, माझी आई वडील किंवा माझ्या कुटुंबातलं कोणी मला सांगितलं नाही की धर्मासाठी एक दिवस घाला. कारण का ही संतांची भूमी आहे. आपल्याला हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरीचं नाव एकदा घेतलं तरी सेवा झाली. आणि मला असं वाटतं आज वारीबद्दल मी कालही पक्षाच्या मीटिंगमध्ये ही गोष्ट बोलले, आणि मला असं वाटतं ही गोष्ट आपण सातत्याने सांगितली पाहिजे की पांडुरंग हा एकच देव आहे जो म्हणतो की मला भेटायला यायची गरज नाही. तुम्ही जर चांगलं काम केलं तर मी तुम्हाला भेटायला येईन. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आज वारकऱ्यांवर झालेला हल्ला असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, हे पूर्णपणे पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारे आहेत. आणि त्याच्यामुळे यशस्विनीची जबाबदारी ही काय फक्त स्वतःच्या पायावर उभं राहून आपण काहीतरी दोन पैसे कुटुंबासाठी करावं ही तर चांगलीच गोष्ट आहे, पण त्याबरोबर एक सामाजिक परिवर्तन सातत्याने तुमच्यामुळे झालं पाहिजे. आणि कितीही लढावं लागलं तरी चालेल, पण घाबरायचं नाही. आता परवा मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देते की परवा आम्हाला सांगितलं की तुम्ही गद्दार शब्द वापरला तर तुम्हाला जेलमध्ये टाकू. आता गद्दार तर काही शिवी नाही आहे, इट्स नॉट अ बॅड वर्ड. तर आम्ही ते बोलल्यानंतर आम्ही म्हणलं ठीक आहे, टाका आम्हाला जेलमध्ये. गद्दार आम्ही स्वतः जाऊन म्हणत नाही, पण त्यांनी आम्हाला म्हणलं तर चालतं, पण आम्ही कुणाला म्हणलं तर जेलमध्ये टाकावं. ही जी लढाई आहे ना, ही लढाई आपल्याला लढायची आहे. आणि ती लढाई लढण्यासाठी आपल्याला कधीतरी वेळ अडली तरी डोळ्यातले थोडेसे अश्रू बाजूला ठेवून ती कणखर महिला जी आहे, मग ती जिजाऊ आहे, मग ती अहिल्या आहे, ती ताराराणी आहे, ती सावित्रीबाई आहे, ती झाशीची राणी आहे, आणि ती माता रमाई आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मातांचा जेव्हा आपण नाव घेतो तो अधिकार आपल्याला आहे. आणि अशा वेळीस मी अत्रेंचे 2 नाटकांचा उल्लेख करेन. त्यांनी 2 नाटकं 50-60 वर्षापूर्वी केली होती. आणि त्याच्यात गंमत अशी होती की त्यांनी नाटक लिहिलं होतं, ते खूप पुरोगामी विचाराचं, महिलांच्या बाजूने होतं, पण त्याच्यातला जो कॅरेक्टर होता ना, त्या कॅरेक्टरमध्ये 2 नाटकं होती महिलांची. एकीचं नाव होतं निर्मला आणि दुसरीचं नाव होतं करुणा. म्हणजे महिला ही निर्मळच असते, तिच्या मनात करुणाच असते, पण जर तिच्यावर तुम्ही प्रचंड अन्याय केला तर ती झाशीची राणी होऊ शकते. हा महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास आहे. त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती चालली आहे त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे. आणि बोलताना दरवेळीच काय आपली लढाई पुरुषांची आहे असं अजिबात नाही. म्हणजे मी सगळ्यांना नेहमी सांगते, माझी लढाई पुरुषांची नाहीच आहे. माझे वडीलही चांगले आहेत, नवराही चांगला, मुलगाही चांगला आहे, भाऊही चांगले आहेत. त्याच्यामुळे आपण सारखं पुरुषांची कॉम्पिटिशन करायची गरज नाही. आणि याचा आदर्श जोडी जर बघायची असेल तर ती जावेद साहेब आणि शबानाजी आहेत. मला त्यांच्याकडे बघितल्यावर नेहमी असं वाटतं की लढाई लढायची असते, पण ती सुसंस्कृतपणे, आणि जेवढे शब्द लागतात ना, कुठली कृती लागत नाही. त्याच्यामुळे शब्दांचा अतिशय उत्तम पद्धतीने प्रयोग करून जर एखाद्याला काही मेसेज द्यायचा असेल तर ही दोघंही अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. आणि त्याच्यात स्त्री आणि पुरुष ह्याच्यात अंतर येत नाही. हा त्यांच्या नात्यातला गोडवा आहे. त्यामुळे माझी एवढीच सगळ्यांना विनंती राहील की यशस्विनी यशवंतराव चव्हाण सेंटरमधून आज हा कार्यक्रम फार कष्टाने महिलांनी केलेला आहे. या कार्यक्रमासाठी अनेक दिवस आणि महिने या सगळ्यांनी काम केलेलं आहे. पण ह्याचे टीम लीडर एक महिलाने एक पुरुष आहे, त्यांचं नाव अंकुश काकडे आहे. त्यामुळे अंकुश काकडेंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण का हा जो काही कार्यक्रम आज यशस्वी झाला आहे तो त्यांच्यामुळे झाला आहे. ज्या महिलांचं कौतुक करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत त्या महिलांना आपण ऑनलाईन एंट्री आहे, इथे कोणाचाही वशिला नाही आहे. मी हे अतिशय पारदर्शकपणे, म्हणजे पवारसाहेबांना माहितीही नसतं कुणाला बक्षीस दिलं आहे, मलाही माहिती नसतं. त्याची एक वेगळी कमिटी असते ज्याच्यात मग
त्याची सगळी जी यंत्रणा सिस्टम ती सावंत सर लावून देतात आणि त्याच्यामुळे ती पूर्ण पारदर्शकपणे होते. आणि आज ज्या 6 महिलांचं कौतुक करण्यासाठी आपण आलेलो आहोत त्यांनी हे पारितोषिक घ्यायला हो म्हणले आणि वेळात वेळ काढून आज तुम्ही उपस्थित राहिला याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. आणि यशवंतराव चव्हाण सेंटरची जी मूल्य आहेत, जी आहे सेवाभाव, विश्वासार्हता, प्रावीण्य, सर्जनशीलता आणि उत्तरदायित्व म्हणजे सर्व्हिस ओरिएंटेशन, ट्रस्टवर्दीनेस, एक्सलन्स, क्रिएटिव्हिटी अँड ओनरशिप, यासाठी चव्हाण सेंटर आज काम करतं आहे. आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सगळे इथे आलात याबद्दल आपलं मी स्वागत करते. पुन्हा एकदा जावेद साहेब आणि शबानाजी वेळात वेळ काढून इथे आला त्यांचं मनापासून आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.